जर तुम्हालाही तुमच्या घराचं लोन कमी वेळेत फेडायचं असेल, 20 वर्षाचं लोन जर तुमच्याकडे असेल आणि जर ते तुम्हाला फक्त 10 वर्षांमध्ये फेडायचं असेल किंवा तुम्हाला फुकट घर मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बघा, उदाहरणार्थ तुमचं लोन आहे 1 करोड रुपयांचं. या 1 करोड रुपयांच्या लोनसाठी तुम्ही 20 वर्ष EMI पे करणार आहात विथ द इंटरेस्ट रेट ऑफ 8%. जो इंटरेस्ट तुमचा जाणार आहे ना 20 वर्षांसाठी, तो समवेअर अराउंड 1 करोड रुपये जाणार आहे. टोटल जे तुम्ही पेमेंट करणार आहात ते 2 करोड रुपयाच्या आसपास, एक्झॅक्टली नाही, 5-10 लाख रुपये इकडे तिकडे, तर 2 करोड रुपये तुमचं पेमेंट होणार आहे. जर समजा तुम्हाला हे लोन लवकरात लवकर फेडायचं असेल, समजून जा एक्स्ट्रा कॅश तुमच्या हातामध्ये शिल्लक राहते, 4 लाख रुपये तुमच्याकडे कॅश इन हँड पर मंथ नाही तर पर इयर मी म्हणतोय. जर तुम्ही हे पैसे भरत असाल तर तुमचं हेच लोन 10 वर्षांमध्ये कंप्लीट होऊ शकतं. इंटरेस्ट जवळपास तुमचा 50 लाख 52 लाख रुपये जाणार आहे. आपण पकडून चालू 50 लाख रुपये. टोटल पेमेंट तुमचं होणार आहे 1.5 करोड रुपयांचं आणि सेव्हिंग जे आहे तुमचं 50 लाख रुपयांचं होऊ शकतं. बघा, लॉजिक सिंपल आहे. 50 लाख रुपये इथंच आपले वाचले, पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झॅक्ट 10 वर्ष नाही तर 123 महिने तुम्हाला हे पे करावं लागेल आणि इकडे 20 वर्ष म्हणजेच 240 मंथ आणि 123 मंथ एवढे चांगल्या प्रकारे बचत होऊ शकते. पण मी तुम्हाला याच्याही पुढे घेऊन जातो. जर समजा तुम्ही 4 लाख रुपये इकडे न भरता हेच पैसे मी इकडे इन्व्हेस्ट करायला सुरू केले तर ती जादू काय असेल पुढे बघण्याच्या आधी कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता. हेच पैसे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता. बॉन्ड असेल, FD असेल किंवा असेल स्टॉक. बाय द वे, स्टॉक मार्केटचे पेड कोर्सेस जर तुम्हाला हवे असतील तर नंबर आहे, कॉल करा. जर मला यावर 10% जरी व्याजदर मिळाला तरी सुद्धा माझी अमाऊंट 65 लाख बनू शकते आणि 20 वर्षांमध्ये 1.60 करोड रुपये. 12% व्याजदर मिळेल तर ही माझी व्हॅल्यू 10 वर्षांसाठी बनेल 70 लाख रुपये, तर 20 वर्षांसाठी 2.13 करोड रुपये. मी म्हणेन ऑल स्टॉक मार्केटमध्ये जर आपण इन्व्हेस्ट करत असेल थ्रू द म्युच्युअल फंड्स वगैरे तर 15% स्मॉल मिड तुम्हाला देतो रिटर्न, सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. पण यामध्ये रिटर्न्स बनू शकतात इझिली 82 लाख रुपये 10 वर्षात. पण आपण इन्व्हेस्टमेंट करतोय 20 वर्षांसाठी तर याची व्हॅल्यू 3.30 करोड रुपये होईल. याविषयी डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे. लिंकवर क्लिक करा आणि जाऊन डिटेल व्हिडिओ बघा.